तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. तलाठी एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे 26 ऑगस्टचं. शिफ्ट कोणती आहे तर ती आहे तिसरी शिफ्ट आहे मित्रांनो. या ठिकाणी आज आपण मॅथचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, मॅथचं सोल्युशन या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. बघा मित्रांनो, आगामी BMC क्लर्कसाठी हे जे लेक्चर आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो. तसेच आगामी TCS पॅटर्नच्या ज्या एक्झाम्स आहेत, TCS पॅटर्नच्या, त्या TCS पॅटर्नच्या एक्झामसाठी पण हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघा, या ठिकाणी 25वा क्वेश्चन आहे मित्रांनो. सुरुवातीस रिझनिंगचे क्वेश्चन असल्यामुळे मी शेवटून घेतो आहे. बघा काय म्हणत आहे, एक ट्रेन एका खांबाला 39 सेकंदात ओलांडते आणि 539 मीटर लांबीच्या फाटकाला किती 50 सेकंदात ओलांडते. तर त्या ट्रेनचा आपल्याला वेग काढायचा आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी एक ट्रेन एका खांबाला किती सेकंदात ओलांडते तर ती 39 सेकंदात ओलांडत आहे. म्हणजेच काय होतं आहे मित्रांनो, की ती जे स्वतःचा जो अंतर आहे एका खांबाला ओलांडणे म्हणजेच काय होते मित्रांनो, स्वतःचा अंतर तेवढ्या सेकंदात पार करणे. ओके, तर तिला स्वतःचे अंतर पार करण्यासाठी किती सेकंद लागतात मित्रांनो, 39 सेकंद लागतात. आणि 539 मीटर लांबीच्या फाटकाला ती किती सेकंदात ओलांडते, 50 सेकंदात ओलांडते मित्रांनो. ओके, म्हणजे त्या ठिकाणी काय होईल की ही ट्रेन आहे आणि एवढं काय आहे, फाटक आहे. ओके, या फाटकाला आणि या ट्रेनला ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतात मित्रांनो, 50 सेकंद लागत आहेत. ओके, बघा मित्रांनो, आपल्याकडे या ठिकाणी एक ट्रेन आहे आणि ही पण ट्रेन आहे. ओके, या ट्रेनला किती तेवढीच गती लागेल ना, म्हणजे तेवढेच सेकंद लागतील ना, म्हणजे 39 सेकंद इथं पण लागतील. ओके, आणि आता उरले किती, 50मध्ये 11 सेकंद उरले, म्हणजे 11 सेकंद काय होईल, या फाटकाला ओलांडण्यासाठी लागतील. ओके, 11 सेकंद हा फाटक आहे. ओके, फाटक. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय होईल, जे 539 मीटरचं जे फाटक आहे ते किती सेकंदात ओलांडलं जात आहे, 11 सेकंदात. आणि काय विचारलं आहे मित्रांनो, त्या ट्रेनचा वेग विचारला आहे. आणि वेग कशामध्ये विचारलेला आहे, मीटर पर सेकंदमध्ये. तर बघा 539 मीटरचा फाटक किती सेकंदात ओलांडते, 11 सेकंदात. ओके, तर तिची मीटर पर सेकंदची स्पीड काय राहील, म्हणजे एका सेकंदात 11 सेकंदात किती जात आहे, 539 मीटर जात आहे. तर एका सेकंदात किती राहील मित्रांनो, बघा 11 4 44 होईल. ओके, त्यानंतर किती उरले, 9 उरले, 9 9 म्हणजेच 11 9 99 होईल मित्रांनो. ओके, म्हणजेच तुमची स्पीड किती राहील, स्पीड किती राहील, एका सेकंदात 49 मीटरची स्पीड राहील मित्रांनो, 49 मीटर पर सेकंद. चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मूल्य या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी आधी तुम्हाला या गुणाकारांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. बघा यांचा गुणाकार किती येत आहे, 15 गुणिले 15 म्हणजे 15चा स्क्वेअर किती येते मित्रांनो, 225. ओके, बघा या ठिकाणी 2 पॉईंट नंतर आणि इथे 2 पॉईंट नंतर आहे, म्हणून या ठिकाणी आपण 4 पॉईंट नंतर घेणार. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा 25चा स्क्वेअर किती होते मित्रांनो, 625. ओके, 625. ओके, 0 आणि या ठिकाणी 0. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो 35चा स्क्वेअर, बघा 3 गुणिले 4 करायचं आहे, 3 चौक 12 आणि 25. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. ओके, बघा 5 3 15, 5 हातचे 1 म्हणजे 6 आणि 1 7. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो ऑप्शनमध्ये काय आहे, शेवटी बघा 75 एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणून तुमचा दुसरा ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, एक ठराविक रक्कम 8 वर्षात तिच्या स्वतःच्या 3 पट होते, तर किती वर्षात ती तिच्या 5 पट होईल. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी चक्रवाढ व्याज सारखं काही विचारलेलं नाही, त्यामुळे हा कोणता व्याज असेल, सरळ व्याज असेल. तर या क्वेश्चनचे मी 2 मेथड सांगणार आहे मित्रांनो. आधी शॉर्टवाली मेथड बघा एक जी रक्कम आहे, एक रक्कम ती 8 वर्षात, ओके 8 वर्षात किती होत आहे, स्वतःच्या 3 पट होत आहे. म्हणजेच किती होईल मित्रांनो, या ठिकाणी 2 होईल. ओके, म्हणजेच टोटल जर बघितलं तुम्ही, तर टोटल किती झाले, 3 पट झाली ना, म्हणजे एक रक्कम स्वतःच्या 2 झाल्यावर किती होईल, 3 पट होईल. ओके, तर बघा या ठिकाणी किती वर्ष लागले, 8 वर्ष. त्यानंतर बघा हीच रक्कम तुम्हाला किती 8 वर्षात 2 होईल ना, म्हणजेच टोटल स्वतःच्या किती होईल, बघा स्वतःच्या 3 पट होईल. ओके, 3 पट झाली. ओके, म्हणजेच बघा मित्रांनो या ठिकाणी हा 1 हा 2 आणि हे 2 म्हणजेच टोटल किती पट होत आहे, 5 पट होत आहे ना मित्रांनो, 5 पट होत आहे. म्हणजे स्वतःच्या 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील, 8 वर्ष आणि हे 8 वर्ष किती 16 वर्ष लागतील मित्रांनो. ओके, चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो दुसरी जर मेथड बघितली आपण, तर तुम्हाला PRT, ओके PRT अपॉन 100 वाली जी मेथड आहे, किंवा आपण यालाच मदक म्हणतो, ती मेथड यूज करून तुम्हाला काय करावं लागेल, आधी रेट काढावं लागेल. बघा प्रिन्सिपल अमाऊंट या ठिकाणी आहे का, नाही आहे, तुम्ही ॲज्युम करा 100. ओके, त्यानंतर बघा 8 वर्षात किती होत आहे, ती स्वतःच्या 3 पट होत आहे. ओके,
म्हणजेच या ठिकाणी काय जो रेट आहे, रेट या ठिकाणी दिला नाही, दर दिलेला नाही, त्यामुळे आपण एक्स घेणार. ओके, बघा 100 आणि 100ची ती रक्कम किती होत आहे मित्रांनो, स्वतःच्या 3 पट होत आहे. म्हणजेच या ठिकाणी व्याज किती येईल आपल्याला, 200 येईल. ओके, बघा आता 100 कटले, त्यानंतर या ठिकाणी 8x राहिला आणि 2 या ठिकाणी 200 राहिले. ओके, 8x भागिले म्हणजे 8x बरोबर 200. जर 8 इकडे जर गेलं तर काय होईल, या ठिकाणी 25 उरेल. म्हणजे जो 25 जो आहे हा तुमचा x निघाला. म्हणजेच या ठिकाणी काय निघाला मित्रांनो, रेट निघाला. ओके, आता 25च्याच रेटनं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 5 पट बनवायचे आहे. ओके, बघा 100 गुणिले आता या ठिकाणी काय आहे तुमच्याकडे x राहील. वर्ष किती लागतील हा विचारलेला आहे मित्रांनो, x राहील आणि तुमच्याकडे रेट किती राहील, 25 राहील. ओके, 25 भागिले किती होईल 100 आणि किती होत आहे मित्रांनो, 5 पट होत आहे. म्हणजेच 100चे किती होत आहे, 100 हे 100 आणि हे 400. व्याज किती येत आहे तुम्हाला, 400 येत आहे. म्हणजे टोटल किती होत आहे, 5 पट होत आहे ना. तर बघा 100 कटलं, त्यानंतर 25 एक्स या ठिकाणी राहिला. 25ला जर आपण खाली आणलं, 25ला खाली आणलं तर किती वर्ष लागतील मित्रांनो, बघा 100ला 4 वेळा भाग जात आहे, तर 400ला किती वेळा जाईल, 16 वेळा. ओके, म्हणजेच ही दुसरी मेथड पण तुम्ही यूज करू शकता मित्रांनो. चौथा ऑप्शन तुमचं काय असेल या ठिकाणी, करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो, हाच क्वेश्चन जर तुम्हाला चक्रवाढ व्याजाने काढायचे असेल, सेम क्वेश्चन, तर तुम्हाला आधीच्या एक्सप्लेनेशनमध्ये आलेला आहे मित्रांनो. ते एक्सप्लेनेशन नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला काय कळेल की हीच म्हणजे हा जो एक्झाम्पल आहे तो एक्झाम्पल तुम्हाला चक्रवाढ व्याजाने कसं काढायचं ते कळेल मित्रांनो. ओके, प्लेलिस्टमध्ये जाऊन मित्रांनो आधीचे जे मॅथचे एक्सप्लेनेशन आहेत ते बघा मित्रांनो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणत आहे, 17 सलग समसंख्यांची सरासरी किती आहे, ए आहे. ओके, जर त्यात पुढील 19 समसंख्या देखील समाविष्ट केल्या तर या 36 म्हणजे टोटल 36 म्हणजे संख्यांची सरासरी किती असेल असं विचारलेलं आहे मित्रांनो. बघा 17 संख्यांची सरासरी किती आहे, ए आहे. ओके, त्यानंतर प्लस काय केलं, 19 समसंख्या आणखी ॲड केल्या मित्रांनो या ठिकाणी, तर टोटल किती 36 म्हणजे समसंख्यांची सरासरी किती होईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, जर मी या ठिकाणी 2, 4, 6, 8 आणि 10 ओके या 5 संख्या घेतल्या, सरासरी नेहमी काय असते मित्रांनो, मधातली संख्या असते. ओके, यांचा ॲव्हरेज म्हणजे या 5 संख्यांचा ॲव्हरेज काय मिळाला तुम्हाला या ठिकाणी, 6 मिळत आहे. ओके, ए बरोबर 6 मिळत आहे या ठिकाणी. पण मी जर या ठिकाणी 2 समसंख्या जर आणखी ॲड केल्या 12 आणि 14, ओके 12 आणि 14, तर तुमची सरासरी वाढून किती होईल मित्रांनो, बघा 3 या ठिकाणी गेले, 3 इकडे गेले आणि 3 इकडे गेले, म्हणजे तुमची मधातली संख्या काय राहील, 8 राहील मित्रांनो. म्हणजेच सरासरी या ठिकाणी कितीने वाढत आहे मित्रांनो, 2ने वाढत आहे. ओके, बघा मित्रांनो, मी या ठिकाणी 2 संख्या वाढवल्या, 2 समसंख्या वाढवल्या, त्यामुळे सरासरी कितीने वाढली मित्रांनो, 2ने वाढली. ओके, म्हणजेच सरासरी किती झाली तुमची, +2 झाली. ओके, बघा ए +2 झाली ना, ए बरोबर किती होतं तुमचं, 6 होतं. ओके, तर ए +2 झाली या ठिकाणी. तसंच सेम क्वेश्चन या ठिकाणी आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे की 19 समसंख्या ॲड केलेल्या आहे मित्रांनो. ओके, 19 समसंख्या पुन्हा ॲड केलेल्या आहे. बघा यांची सरासरी काय होती, ए होती. आपली जशी 6 होती तशीच या ठिकाणी ए होती, सरासरी ए होती. त्यानंतर किती संख्या ॲड झालेल्या आहेत मित्रांनो, 19 समसंख्या ॲड झालेल्या आहेत. ओके, 19 समसंख्या ॲड झालेल्या आहेत, त्यामुळे त्याची सरासरी काय राहील मित्रांनो, ए + 19 राहील. ओके, ए + 19 म्हणजेच दुसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी आपली सरासरी 2 वाढवल्यानंतर 8 झालेली होती, म्हणजेच 6. ओके, 6 + किती झालेली होती, 2 झालेली होती, म्हणजे टोटल किती झालेली होती, 8 झालेली होती. म्हणजेच एला जर आपण म्हणजे 6 पकडलं, ओके 6ला या ठिकाणी ए पकडला आहे ना. ओके, तर या ठिकाणी ए + 2 होईल, म्हणजेच किती होईल मित्रांनो, 8 होईल. तसंच या ठिकाणी ए + 19 होईल, म्हणजेच या ठिकाणी तुमचं कोणतं ऑप्शन बरोबर असेल, ए + 19 म्हणजेच तुमचं दुसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, ओव्हरऑल लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही जेवढ्या संख्या ॲड कराल मित्रांनो, जेवढ्या संख्या तुम्ही ॲड कराल समसंख्या, तेवढीच तुमची सरासरी काय होईल, तेवढ्याच सरासरी तुमची वाढेल मित्रांनो. ओके, वाढेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, बघा काय म्हणताय, एकूण वस्तूपैकी 80% वस्तू या 20% तोट्याने विकल्या गेल्या आणि उर्वरित वस्तू म्हणजे 20% उर्वरित राहतील ना, त्या 10% नफ्याने विकल्या गेल्या, तर एकूण तोट्याची टक्केवारी किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो. बघा जर आपल्याकडे 1 रुपयाची एक वस्तू अशा 100 वस्तू जर असतील, ओके 100 वस्तू असतील, तर त्यापैकी 80% म्हणजे किती होईल मित्रांनो, 80 वस्तू होतील. ओके, या 80 वस्तू किती टक्के तोट्याने विकायचे आहे आपल्याला, 20% तोट्याने विकायचे आहेत. ओके, म्हणजेच या 80 रुपयावर, ओके 1 रुपयाची एक वस्तू 100 वस्तू आहेत मित्रांनो, या 80 रुपयावर तुम्हाला जर 20% तोटा होत असेल, ओके
20% तोटा होत असेल तर काय होईल मित्रांनो, 8 म्हणजे 10% होतं, तर 20% म्हणजे 16 होईल. ओके, 16 रुपये या ठिकाणी काय होईल मित्रांनो, तोटा होईल. ओके, 16 रुपये तोटा होईल. त्यानंतर बघा मित्रांनो, उरल्या किती, 20%. 20% वस्तू उरल्या. ओके, 1 रुपयाची एक वस्तू, त्यामुळे 20 रुपयाच्या 20 वस्तू येतील. ओके, तर या ठिकाणी 20 ज्या वस्तू आहेत त्या 10% नफ्याने विकायच्या आहेत. ओके, तर 10% नफ्याने 20 रुपये आहेत या ठिकाणी, 10% नफा म्हणजेच किती होईल, किती होईल मित्रांनो, 22 रुपये होतील. म्हणजे तुम्हाला जास्तीचे किती मिळतील या ठिकाणी, 2 रुपये प्लस होतील. ओके, हा नफा होता आहे 2 रुपये. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिले 80 वस्तूवर किती, 16 रुपये तोटा होता आहे आणि या ठिकाणी काय होत आहे, नफा होत आहे. ओके, हा मित्रांनो तोटा आहे, तोटा. ओके, आणि हा नफा आहे. ओके, नफा. तर बघा मित्रांनो, ओव्हरऑल जर याचा लॉस जर बघितलं तर हे 2 कटले याच्यामधून. ओके, म्हणजेच किती राहिले मित्रांनो, 14. म्हणजे ओव्हरऑल तोटा तुमचा किती होईल मित्रांनो, 14 रुपये तोटा होईल. ओके, चौथा ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणत आहे, एक बोट 15 तासात प्रवाहाच्या दिशेने 45 किलोमीटर अंतर कापू शकतं मित्रांनो. ओके, त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर अंतर कापू शकते म्हणते आहे. ओके, बघा मित्रांनो, प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच काय होईल मित्रांनो, बोट प्लस वॉटर होईल. ओके, बघा, बोट प्लस वॉटर 15 तासात किती म्हणत आहे, 45 किलोमीटर अंतर कापत आहे म्हणत आहे. 45 किलोमीटर अंतर 15 तासात, तर स्पीड किती होईल मित्रांनो, 15 3 45, 3 किलोमीटर पर अवरची स्पीड होईल. ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर विरुद्ध दिशेने म्हणजेच बोट मायनस वॉटर. ओके, काय म्हणत आहे, 30 किलोमीटर अंतर. ओके, किती तासात, तेवढ्याच तासात. ओके, प्रवाहाच्या म्हणजे 15 तासात 30 किलोमीटर अंतर कापत आहे. 30 किलोमीटर अंतर 15 तासात, म्हणजे स्पीड किती होईल मित्रांनो याची, विरुद्ध दिशेने स्पीड किती होईल, स्पीड होईल मित्रांनो 15 दुने 30 म्हणजे 2 किलोमीटर पर अवर. ओके, पर अवर. आता बघा, स्थिर पाण्यातली बोटेची किंवा वॉटरची स्पीड जर काढायची असेल मित्रांनो, तर बघा काय करा, तुम्ही या ठिकाणी वॉटर कॅन्सल करा, म्हणजे 2 बोट भेटतील या ठिकाणी, 2 बोट. ओके, 2 बी भेटतील. ओके, तर बघा या ठिकाणी यांची जर ॲडिशन केली तर 5 होईल, 1 बी. ओके, 1 बी म्हणजेच किती होईल मित्रांनो, 1 बी म्हणजेच किती होईल, 2.5 होईल. ओके, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय भेटली आहे, बोटची स्पीड भेटली आहे किती, बोटची स्पीड 2.5 किलोमीटर पर अवर. ओके, आता बघा या ठिकाणी 3 किलोमीटर आहे पर अवर, 3 किलोमीटर पर अवर आहे, बोट प्लस वॉटरची स्पीड. ओके, म्हणजेच या ठिकाणी वॉटर किती असायला पाहिजे मित्रांनो, जर तुमची बोट किती आहे, 2.5 आहे, 2.5 आहे बोटची स्पीड, आणि या दोघांची स्पीड, ओके, दोघांचीही प्रवाहाच्या दिशेने किती आहे, 3 आहे, म्हणजेच काय होतं आहे, ॲडिशन होत आहे, म्हणजे वॉटरची स्पीड जी आहे ते ॲडिशन होत आहे, म्हणजेच या ठिकाणी किती असेल मित्रांनो, वॉटरची स्पीड 0.5 असेल, तेव्हाच हे 3 होईल ना मित्रांनो, 3 होईल. तसंच या ठिकाणी पण करू शकता मित्रांनो. बघा, बोटची स्पीड जर 2.5 केला तर यातून विरुद्ध दिशेने असल्यामुळे वॉटरची स्पीड मायनस होईल, म्हणजेच 0.5 मायनस होईल, किती उरेल तुमच्याकडे, 2 उरेल ना, 2. ओके, तर बघा मित्रांनो, आपल्याकडे बोटची स्पीड भेटलेली आहे आणि वॉटरची स्पीड पण या ठिकाणी किती आहे मित्रांनो, 0.5 आहे. ओके, 0.5 किलोमीटर पर अवर. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत हे विचारलेलं आहे मित्रांनो. बघा, स्थिर पाण्यात बोटीचा वेग 4 किलोमीटर आहे म्हणत आहे. स्थिर पाण्यात बोटीचा वेग किती आहे मित्रांनो, 2.5 किलोमीटर पर अवर आहे. ओके, किलोमीटर पर अवर, त्यामुळे हा जो विधान आहे तो पहिला विधान चुकीचा आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा, प्रवाहाचा वेग किती आहे, 3 किलोमीटर आहे म्हणताय. प्रवाहाचा वेग, वॉटरचा वेग आपल्याला किती भेटला होता, 0.5 किलोमीटर पर अवर. ओके, त्यामुळे हा पण या ठिकाणी काय होईल, दुसरा विधान पण या ठिकाणी चुकेल मित्रांनो. तर बघा, ऑप्शनमध्ये 1 किंवा 2 यापैकी एकही नाही, हा उत्तर तुमचं करेक्ट असेल. पहिला ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, राहुल 2 मोबाईल विकतो. पहिल्या मोबाईलची मूळ किंमत दुसऱ्या मोबाईलच्या विक्री किमती एवढी आहे म्हणत आहे. ओके, पहिला जो मोबाईल आहे त्याला 25% नफ्याने आणि दुसरा मोबाईल 20% तोट्याने विकला जातो. तर पहिल्या मोबाईलची विक्री किंमत आणि दुसऱ्या मोबाईलची मूळ किंमत यांचे गुणोत्तर विचारलेलं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, हा जो आहे पहिला मोबाईल आहे आणि हा आहे दुसरा मोबाईल. ओके, बघा पहिला सेंटेन्स काय म्हणत आहे, पहिल्या मोबाईलची मूळ किंमत ही दुसऱ्या मोबाईलच्या विक्री किमती एवढी आहे म्हणत आहे. ओके, जर आपण दुसऱ्या मोबाईलची
खरेदी किंमत 100 जर ठेवली मित्रांनो, ओके, आणि दुसरा मोबाईल 20% तोट्याने विकला जातो, ओके, तर याची विक्री किंमत किती होईल मित्रांनो? याची विक्री किंमत होईल 20% तोटा म्हणजे 80 होईल, ओके. आणि या ठिकाणी पहिला सेंटेन्स काय म्हणत आहे मित्रांनो? पहिल्या मोबाईलची मूळ किंमत ही दुसऱ्या मोबाईलच्या विक्री किंमती एवढी आहे. दुसऱ्या मोबाईलची विक्री किंमत किती आहे? 80 आहे. तर पहिल्या मोबाईलची मूळ किंमत किती होईल मित्रांनो? 80 होईल, ओके. आणि पहिल्या मोबाईलवर किती टक्के नफा होत आहे मित्रांनो? 25% नफा होत आहे, ओके. 25% नफा, याची 80चे 25% म्हणजे किती होतील मित्रांनो? 20 होतील ना, ओके. याचे जर 4 भाग पडले तर 20 एक भाग निघेल, ओके. म्हणजेच 20 रुपये काय होतं या ठिकाणी? म्हणजे 20% या ठिकाणी नफा होत आहे, ओके. म्हणजेच ही याची विक्री किंमत किती होईल मित्रांनो? 100 होईल ना, ओके. 100 होईल, ओके. आता बघा मित्रांनो काय विचारलेलं आहे या ठिकाणी? पहिल्या मोबाईलची विक्री किंमत. पहिल्या मोबाईलची विक्री किंमत काय झालेली मित्रांनो? ही वाली, ओके. पहिल्या मोबाईलची विक्री किंमत आणि त्यानंतर दुसऱ्या मोबाईलची मूळ किंमत. दुसऱ्या मोबाईलची मूळ किंमत ही झाली, ओके. म्हणजेच याचं गुणोत्तर किती आलं मित्रांनो? 1ला 1 येईल ना, 100ला 100 म्हणजेच 1ला 1, ओके. दुसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल, ओके. बघा मित्रांनो काय म्हणत आहे? विराटची कार्यक्षमता ही मोहनच्या तिप्पट आहे आणि ते दोघे मिळून एक काम 36 दिवसात पूर्ण करू शकतात. तर तेच काम मोहन एकट्याने किती दिवसात पूर्ण करू शकतो असं विचारलं आहे मित्रांनो. बघा आपल्याकडे काय काय आहे? मोहन आहे, विराट आहे, ओके. हा विराट आहे, एक मिनिट, विराट आणि हा मोहन आहे, ओके. त्यानंतर बघा मित्रांनो काय दिलेलं आहे? यांची इफिशियन्सी दिलेली आहे, ओके. एलसीएम मेथडने आपण हा गणित सॉल्व करणार मित्रांनो, ओके. या ठिकाणी त्यांची इफिशियन्सी दिली आहे. इफिशियन्सीमध्ये काय म्हणत आहे मित्रांनो? मोहनच्या तिप्पट आहे म्हणत आहे विराट, ओके. विराटची कार्यक्षमता मोहनच्या तिप्पट आहे. म्हणजे मोहन जर आपण 1 ठेवलं, ओके, तर विराट किती होईल मित्रांनो? 3 होईल, ओके. 3, विराटची इफिशियन्सी 3 राहील आणि मोहनची इफिशियन्सी 1 राहील, ओके. आता बघा मित्रांनो त्यानंतर काय म्हणतात? हे दोघे मिळून, ओके, हे दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतायत मित्रांनो? दोघे मिळून किती दिवसात? 36 दिवसात काम पूर्ण करत आहेत, ओके. आता बघा मित्रांनो एवढा डाटा तुमच्याकडे दिलेला आहे. आता बघा या इथं एलसीएम येतो मित्रांनो, ओके. या एलसीएमला 4ने भागल्यास 36 यायला पाहिजे. तर या ठिकाणी एलसीएम किती येईल मित्रांनो? एलसीएम किती येईल? जर यांचा गुणाकार केला तर आपल्याला या ठिकाणी एलसीएम भेटेल मित्रांनो, ओके. 36 4 144, ओके. 144 हा एलसीएम आला मित्रांनो. आणि बघा आता यांची इफिशियन्सी आहे, तर बघा या ठिकाणी 1 असल्यामुळे या ठिकाणी किती येईल मित्रांनो? 144 येईल, ओके. म्हणजे हा जो मोहन आहे हा 144 दिवसात काम करेल आणि जो विराट आहे हा किती दिवसात काम करेल? 3ची इफिशियन्सी आहे ना मित्रांनो. म्हणजेच याला 144ला 3ने भाग जर दिला तर किती येईल मित्रांनो? 3 4 12 आणि किती उरले? 2 आणि 4 उरले म्हणजे 24, 3 8 24, ओके. म्हणजेच विराट किती दिवसात काम करेल? 48 आणि मोहन 144 दिवसात काम करेल तेच, ओके. तर बघा मित्रांनो ही जी आहे मित्रांनो या ठिकाणी ही इफिशियन्सी आहे. म्हणजेच बघा विराट 48 दिवस काम करून, समजा याच 144 जर आपण विटा घेतल्या, 144 विटा फोडण्यासाठी विराट रोज 3 विटा फोडून 48 दिवसात, ओके, रोज 3 विटा फोडून 48 दिवसात 144 विटा फोडतं. आणि मोहन किती विटा? रोज 1 वीट फोडून 144 दिवसात किती विटा फोडतो? तो 144 विटा फोडतो, ओके. तर बघा मित्रांनो या ठिकाणी मोहन किती निघाला आहे मित्रांनो? 144, ओके. 144 तुमचं पहिला ऑप्शन तुमचं काय असेल? करेक्ट असेल, ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो एका टाकीला फक्त पाईप एने 10 तासात भरले जाऊ शकते, ओके. त्यानंतर फक्त बीने त्याच टाकीला 12 तासात भरले जाऊ शकतं. दोन्ही पाईप एकाच वेळेस आलटून पालटून दर तासाला उघडले जातात. बी पाईप पहिल्यांदा म्हणजे पहिल्या तासासाठी उघडला जातो, तर टाकी किती वेळात पूर्ण भरेल मित्रांनो? बघा मित्रांनो ए हा इंडिव्हिज्युअल किती तासात पूर्ण करतो? म्हणजे ती टाकी भरतो मित्रांनो 10 तासात. त्यानंतर बी हा स्वतंत्रपणे किती तासात भरतोय? 12 तासात, ओके. बघा मित्रांनो यांनी दोघांनी जर काय केलेलं आहे? एका वेळेस दोन्ही न उघडता आधी कोण? आधी बघा या ठिकाणी बी पाईप पहिल्यांदा म्हणजे पहिल्या तासासाठी उघडला आहे म्हणताय. म्हणजे पहिले बी सुरू होतो 1 तास, त्यानंतर बी बंद झाल्यानंतर ए 1 तासासाठी सुरू असतो, ओके. त्यानंतर ए बंद होतो आणि त्यानंतर बी सुरू होतो. म्हणजे हे आलटून पालटून असे किती वेळात ती टाकी पूर्ण भरेल असं या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो यांचं एलसीएम जर काढलं आपण, एलसीएम किती येईल? 10 12 म्हणजेच या ठिकाणी 60 एलसीएम येईल, ओके. 60 10 6 60 आणि 12 5 60, ओके. ही झाली यांची इफिशियन्सी, ओके. बघा मित्रांनो 10 तासात, ओके, एका तासात 6 लिटर पाणी भरून, टोटल जर आपल्याकडे 60 लिटर पाणी असेल तर एका तासात 6 लिटर पाणी भरून 10 तासात 60 लिटर पाणी भरलं जातं आहे एद्वारे. आणि त्यानंतर एका तासात 5 लिटर पाणी भरून 12 तासात किती? 60 लिटर पाणी भरलं जातं आहे बीद्वारे, ओके. तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी आपण एक लाईनवर बघू.
बघा आधी कोण येत आहे, बी येत आहे. ओके, बी 1 तास काम करत आहे. बी किती लिटर पाणी भरत आहे एका तासात, 5 लिटर. ओके, त्यानंतर बी बंद होतो, पुन्हा ए येतो. ओके, ए किती लिटर पाणी भरतो, 6 लिटर. ओके, ए 6 लिटर. ओके, टोटल आपल्याला किती भरायचं आहे मित्रांनो, 60 लिटर. ओके, तर बघा हे किती झाले, दोन तासात 11 झाले. ओके, 2 तासात 11 झाले. पुढच्या 2 तासात पण 11 होतील. ओके, 11 लिटर. म्हणजेच या ठिकाणी जवळपास 5 तासात किती लिटर पाणी भरलं जाईल मित्रांनो, बघा 11 5 55. ओके, हा 11 11 आणि 11. ओके, 11 म्हणजेच हे 2 तास 2 तास 2 तास 2 तास 2 तास म्हणजेच या ठिकाणी 10 तासात. ओके, 10 तासात किती 55 लिटर पाणी भरलं जाते. ओके, 10 तासात. त्यानंतर पुन्हा कोण येईल या ठिकाणी, बी येईल ना. बीची एफिशियन्सी 5 आहे, म्हणजेच या ठिकाणी 5 म्हणजे टोटल टाकी भरली. या ठिकाणी 60 झाले ना, 55 आणि 5 60 झाले. तर या ठिकाणी काय झालेले आहे, 11 तास लागले. बघा हे 2 तास. ओके, हे 2 तास. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 2 तास, या ठिकाणी 2 तास, या ठिकाणी 2 तास आणि इथं पण 2 तास. म्हणजे हे किती झाले, 10 तास. आणि पुन्हा एकदा 55, 10 तासात 55 लिटर पाणी भरलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा बीची गरज पडली आपल्याला. ओके, बीने किती 5 लिटर पाणी भरलं. म्हणजे या ठिकाणी टोटल टाकी 60 लिटरची कंप्लीट झाली. ओके, या ठिकाणी किती तास लागले, 10 तास आणि बीचा 1 तास. ओके, म्हणजेच 11 तास लागले मित्रांनो. ओके, दुसरा ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, रुपये 7,000ची रक्कम आहे. चक्रवाढ व्याजाने दर साल 18% दराने कर्जाऊ दिली आहे म्हणताय. ओके, कशी दिली आहे मित्रांनो, दर 4 महिन्याच्या चक्रवाढ व्याजाने. ओके, 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती असेल म्हणताय. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी 7,000ची जी रक्कम आहे, 7,000ची रक्कम आहे ती दर 4 महिन्याच्या चक्रवाढ व्याजाने दिलेली आहे. किती, बघा दर साल 18% या दराने. बघा मित्रांनो 12 महिन्यापैकी 4 महिने म्हणजेच 12 महिन्याचे किती पार्ट पाडले यांनी, 3 पार्ट पाडलेले आहे. ओके, 3 पार्टपैकी एक घेतलेला आहे. ओके, तसंच आपल्याला काय करायचं आहे, दर साल 18%चे 3 पार्ट पाडायचे आणि 3 पार्टपैकी एक घ्यायचा आहे. म्हणजेच किती होईल मित्रांनो, किती टक्के होईल, 6% होईल. ओके, म्हणजेच आपल्याला जसं हे 4 माही केलं आहे तसंच दर साल 18%चं पण आपल्याला 3 पार्ट करून काय करायचं आहे, व्याज लावायचं आहे. ओके, तर बघा 18चे 3 पार्ट केले म्हणजेच एक पार्ट किती झाला, 6%चा. ओके, तर आपल्याला किती काढायचं आहे, 7,000वर 6% रक्कम काढायची आहे मित्रांनो. ओके, बघा 7,000वर 6% म्हणजेच बघा या ठिकाणी 70 म्हणजे किती होईल, 1% होईल. ओके, तर 6% म्हणजे किती, 7 सकम 42 म्हणजे 420 पहिल्या वर्षी व्याज येईल. ओके, पहिल्या वर्षी टोटल अमाऊंट किती होईल मित्रांनो, बघा 7,4,2,0. सॉरी, पहिल्या वर्षानंतर नाही मित्रांनो, 4 महिन्यानंतर. ओके, 4 महिन्यानंतर ती अमाऊंट किती होईल मित्रांनो, 7,420 होईल. ओके, त्यानंतर बघा व्याजावर व्याज असल्यामुळे आपण आता या टोटल अमाऊंटवर, ओके टोटल अमाऊंटवर पुन्हा काय करणार, आपण व्याज काढणार. किती टक्के, 6%. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी 74.20 म्हणजेच काय होतील या ठिकाणी 1% होईल. तर 6% किती होतील मित्रांनो, बघा 74.20 इंटू किती, 6. ओके, बघा मित्रांनो 0 6 2 12 2. ओके, 2 या ठिकाणी 1 येईल. त्यानंतर 6 4 24 आणि 1 25. त्यानंतर इथं 2 येईल. ओके, 6 7 42 43 आणि 44. ओके, बघा मित्रांनो किती आलं या ठिकाणी, 6% किती निघालं, बघा 445.20. ओके, बघा या ठिकाणी 445.20 हा दुसऱ्या 4 महिन्यांचा व्याज असेल मित्रांनो. ओके, बघा 445.20. ओके, बघा टोटल ॲड करा किती झाले या ठिकाणी, 0.2, त्यानंतर 5, त्यानंतर 6, इथं 8 आणि इथं 7. ओके, बघा मित्रांनो तुमची आधीची किंमत किती होती, आधीची अमाऊंट 7,000 होती आणि 7,000वर किती वाढ झालेली आहे मित्रांनो, बघा 4 म्हणजेच दुसरे 8वा महिना. ओके, 8 महिन्यानंतर किती झालं, टोटल अमाऊंट किती झाली मित्रांनो, एवढी झाली. बघा 7,000 आधी होतं, 7,000वर किती वाढलं मित्रांनो, 865.2 वाढला. म्हणजेच या ठिकाणी हा जो तुमचा 8 महिन्यानंतरचा व्याज किती असेल मित्रांनो, 665.2. बघा 665.2 पहिला ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, 2 संख्यांना 17ने भागल्यावर अनुक्रमे 13 आणि किती 11 उरत आहे. त्या 2 संख्यांच्या बेरजेला 17ने भागले तर किती बाकी उरेल असं या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी ए ही एक संख्या घेऊ आपण आणि बी ही दुसरी संख्या घेऊ. ओके, या संख्येला भागल्यावर, ओके या संख्येला भागल्यावर किती उरत आहे, 13 उरत आहे. ओके, 13 उरत आहे आणि हिला पूर्ण भाग गेल्यानंतर किती उरत आहे,
11 उरत आहे. ओके, म्हणजे ए आणि बीला किती पूर्ण भाग गेलेला आहे आणि त्यानंतर काय काय उरलं आहे 13 आणि 11 उरला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो 17ने त्या दोन संख्यांच्या बेरजेला म्हणजे ही टोटल बेरीज आहे मित्रांनो. ओके, या बेरजेला काय करायचं आहे आपल्याला 17ने भागायचं आहे. ओके, सेम. तर बघा मित्रांनो 17ने ऑलरेडी भागलं होतं, तर एवढ्या संख्येला काय गेलेलं होतं 17ने भाग गेलेलं होतं. एला पण गेलेलं होतं, बीला पण, म्हणजेच एवढ्या संख्येला. ओके, एवढ्या संख्येला काय झालेलं होतं भाग गेलं होतं. त्यानंतर या ठिकाणी किती अमाऊंट उरली आहे, या ठिकाणी एवढी अमाऊंट तुमची या ठिकाणी उरलेली आहे. ओके, यांना भाग गेलं नव्हतं, जर यांची ॲडिशन केलं आपण तर किती होईल हे 24 होईल. ओके, आता या 24ला आपण जर 17ने भाग दिलं, ओके 17ने जर भाग दिलं तर किती उरत आहे मित्रांनो, किती उरेल 17 एक 17 आणि त्यानंतर किती 7 तुमच्या या ठिकाणी उरेल मित्रांनो. ओके, 7 उरेल, म्हणजेच त्या ठिकाणी बाकी किती उरणार मित्रांनो 7. बघा तिसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट यायला पाहिजे मित्रांनो, पण दुसरं दिलेलं आहे, होऊ शकते नेक्स्ट रिस्पॉन्स कीमध्ये हे जे आन्सर आहे हे चेंज होऊन आलं असेल. ओके, बघा मित्रांनो सलग 3 विषम संख्यांचा गुणाकार 2145 आहे. त्या 3 संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असं या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो. बघा सलग 3 विषम संख्यांचा गुणाकार किती आहे 2145 आहे मित्रांनो. तर त्या 3 सलग संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती, तर बघा मित्रांनो ऑप्शनमध्ये जे काही संख्या दिलेल्या आहेत त्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत. ओके, जर तुम्ही यांचा जर गुणाकार केला आहे यांना मोठी समजून 17 जर मोठी विषम संख्या असेल तर त्याच्या नंतरची विषम संख्या कोणती असेल मित्रांनो 15 आणि त्यानंतर किती येईल 13. ओके, तसंच या ठिकाणी पण 21 त्यानंतरची विषम संख्या किती राहील 19 आणि त्यानंतर 17 राहील. ओके, इथं जर केलं आपण तर 23 21 विषम संख्या आणि 19. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी 15 13 आणि 11 होईल मित्रांनो. ओके, 11 होईल. तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर शेवटचं डिजिट जर तुम्ही बघितलं तर 9 7 63 3 1 3. ओके, म्हणजे शेवटचं डिजिट या ठिकाणी काय येतं आहे 3 येत आहे, पण आपल्याला किती पाहिजे मित्रांनो 5 पाहिजे ना, त्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल. ओके, त्यानंतर बघा 9 1 9 आणि 9 3 27 होईल, म्हणजे याचं शेवटचं डिजिट किती येईल मित्रांनो 7 येईल, म्हणजेच हा पण या ठिकाणी ऑप्शन कॅन्सल होईल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो 1 3 3 आणि 3 5 15. ओके, म्हणजेच या ठिकाणी शेवटचं डिजिट काय येत आहे मित्रांनो 5 येत आहे, म्हणजे तुमचं ऑप्शन कोणतं राहील करेक्ट, हे राहील पहिलं ऑप्शन. ओके, एकतर तुम्ही या पद्धतीने सॉल्व करू शकता मित्रांनो, किंवा दुसरी जर पद्धत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, या ठिकाणी या 2145च्या जवळपासचा तुम्हाला क्यूब घ्यायचा आहे मित्रांनो, घन घ्यायचा आहे. ओके, 2145च्या जवळपासचा. ओके, तर जर घन बघितलं आपण याच्या जवळचं तर किती येईल मित्रांनो 2197 येईल, आणि हा कशाचा क्यूब आहे मित्रांनो, हा आहे 13चा क्यूब. ओके, 13चा क्यूब आहे. तर बघा मित्रांनो या 13च्या क्यूबला म्हणजे या 13 या संख्येला आपल्याला काय करायचं आहे मधात ठेवायचं आहे, त्याच्या अगोदरची एक संख्या विषम संख्या आणि त्याच्या नंतरची एक संख्या. ओके, तर यामधून कोणती मोठी आहे ते बघायचं आहे मित्रांनो. कोणती मोठी आहे या ठिकाणी 15 मोठी आहे, म्हणजेच तुमचं करेक्ट आन्सर काय राहील मित्रांनो 15 राहील. पहिलं ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो व्हिडिओ हा मोठा होत चालला आहे मित्रांनो. या ठिकाणी सर्व क्वेश्चन रिझनिंगचे आहेत. इकडे जर गेला आपण 1 पर्यंत तर सर्व क्वेश्चन काय आहेत रिझनिंगचे आहेत आणि ते सर्व इझी आहेत मित्रांनो, तुम्ही सॉल्व करू शकता मित्रांनो. ओके, तर आपण या ठिकाणी व्हिडिओ मोठा होत चालल्यामुळे आपण इथं थांबत आहोत. ओके, बघा मित्रांनो लेक्चर जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल किंवा एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल किंवा हे जे एक्सप्लेनेशन आहे तुम्हाला फायद्याचं ठरू शकते असं जर वाटत असेल तर नक्कीच तुम्ही काय करा मित्रांनो, एक लाईक करा, सबस्क्राईब पण करा नसेल केलं तर. ओके, सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा मित्रांनो. ओके.